फ्रेंड्स, वेलकम टू सिव्हिलॅटिक्स. तर मित्रांनो, सकाळी मी व्हिडिओ टाकला होता नॉन टेक्निकल ॲनालिसिससाठी आणि आता आपण बघणार आहे टेक्निकल ॲनालिसिस ऑफ लास्ट पार्ट, दॅट इज शिफ्ट 3. खूप मुलांचं ग्रुपवर डिस्कशन चालू आहे की क्वेश्चन्स कुठले बरोबर आहेत कुठले नाही, आणि बऱ्याच जणांचे वेगळे डाऊट्स ऐकायला भेटले. सो बघूया, ट्राय करूया की जितके होईल तितके डाऊट्स आपण ह्या व्हिडिओमध्ये तुमचे कवर करूया. सो फ्रेंड्स, स्टार्ट करूया आपण. आज लास्ट ॲनालिसिसचा व्हिडिओ राहील हा, लास्ट ॲनालिसिस व्हिडिओ. ओके, कारण ऑलमोस्ट MIDCचा आता सगळं ॲनालिसिस तुम्हाला सांगितलेलं आहे. हा शेवटचा जो टेक्निकल ॲनालिसिस आहे शिफ्ट 3च्या स्टुडंटसाठी, ज्यांनी पण अटेंड केलेलं आहे MIDCचा शिफ्ट 3, त्यांचे क्वेश्चन अँड आन्सर्स ॲनालिसिस आपण बघणार आहे. मी प्रत्येक सब्जेक्ट, कुठल्या सब्जेक्टचे किती क्वेश्चन्स पडले होते, कसं पडलं होतं, हे सगळं काल तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलं आहे. आता आपण डायरेक्टली क्वेश्चन अँड आन्सर्स बघूया. हा डेप्थमध्ये मी तुम्हाला प्रत्येकाचं सोल्युशन सांगणार नाही आहे. मी फक्त क्वेश्चन आणि आन्सर सांगणार आहे. जे काय तुमचे डाऊट्स येतील ह्यानंतर, तुम्हाला ज्या क्वेश्चनमध्ये समजा असं वाटतं की कुठला तरी चुकीचा मी सांगतो आहे आन्सर, असे काही डाऊट असतील तर ते तुम्ही टेलिग्रामवर सॉल्व करा. नंतर यूट्यूबच्या जे कमेंट बॉक्स आहे त्यामध्ये कमेंट करण्याच्या ऐवजी तुम्ही टेलिग्रामच्या ग्रुपवर कमेंट करा, तिथं तुमच्या डाऊट्स इझिली सॉल्व होतील. ठीक आहे. तर सिव्हिल इंजिनिअरिंगचं जे शिफ्ट 3 आहे, कारण मित्रांनो कसं होतं की हा पेपर होता ऑनलाईन, आणि एक्झॅक्ट क्वेश्चन काय होता, पेपरने काय विचारलं आहे, हे कधी मुलाला मेमरीमध्ये रिटेन राहत नाही, आणि त्यामुळं क्वेश्चन जेव्हा आपण पेपरवर घरी सॉल्व करतो तेव्हा थोडा फरक होतो, इकडं तिकडं होतो क्वेश्चन. त्यामुळे एखाद्या वेळेस थोडेफार चुका होऊ शकतात. नोबडी इज परफेक्ट. ओके, तर जास्तीत जास्त ॲक्युरेसी ठेवायचा प्रयत्न केला आहे मी. तरी पण जर कोणाला एखाद दुसऱ्या क्वेश्चनमध्ये डाऊट असेल तर इगोवर घेऊ नका, कारण त्या एखाद दुसऱ्या क्वेश्चनमुळे तुमचं काय लाईफ चेंज इतकं होणार नाही आहे. जर तुम्हाला सिलेक्शन तुमचं जर व्हायचं तर ते कसं पण होऊन राहील, आणि जर नाही व्हायचं आहे तर ते कितीही तुम्ही क्वेश्चन राईटा ना, ते होणार नाहीच आहे. सो ट्राय करा, मेहनत करा, जे आहे समोर ते घ्यायचा प्रयत्न करा. ओके, तर चालू करूया आजचं ॲनालिसिस. लास्ट पार्ट आहे शिफ्ट 3 क्वेश्चन अँड आन्सर्स. ओके, तर बघा, क्वेश्चन नंबर 1 जो आहे विचारलं होतं फुल फॉर्म्स. जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की फुल फॉर्म्सवर खूप भर दिला MIDCने. बघा, 3-4 फुल फॉर्म्स प्रत्येक शिफ्टला विचारले गेले होते. तिथं LSMचा विचारलं होतं, इथं WCBचा विचारलं आहे. बघा, म्हणजे किती सिंपल क्वेश्चन येत आहे. सर्वेचा क्वेश्चन होता फर्स्ट. WCB म्हणजे काय मित्रांनो, होल सर्कल बेरिंग. मग आता तुम्हाला ह्या रिलेटेड क्वेश्चन्स जर करायचे झाले तर मग WCBचं मेजरमेंट कुठून करतो, नॉर्थपासून करतो, मग कसं करतो, क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज, मग क्वाड्रंटल बेरिंग काय आहे, QB काय आहे, हे सगळं तुम्ही पुढच्या WRDला जायच्या आधी स्टडी करा आता. ठीक आहे. हा नुसता ॲनालिसिस इथं MIDC पुरतं ठेवू नका. MIDCला एक तर जागा खूप कमी होत्या, ओपनच्या आय थिंक 18 पोस्ट होत्या फक्त, त्यामुळे डिपेंड जास्त होऊ नका ह्या एका एक्झामला. तुम्ही ट्राय करा, अभ्यास करायचा कधी सोडू नका. ही नाहीतरी पुढची एक्झाम येतच असती. WRD, PWD, MPSC असेल, MIDC असेल, पुढची जे काय असेल, JEE असेल, RRBची असेल किंवा BMCची असेल, तर कुठल्या ना कुठल्या JEEची परीक्षा चालत राहतात. ते काय संपत नाही. SSC पण चालत राहते, SSC सेंट्रल गव्हर्नमेंटची. त्यामुळे असा विचार करू नका की गव्हर्नमेंट जॉबची कमी आहे. इंडियामध्ये गव्हर्नमेंट जॉबची कमी नाही आहे. महाराष्ट्रामध्ये आणि तुमच्या घरापाशी जर तुम्हाला जॉब पाहिजे तर मग गव्हर्नमेंटच्या जॉबची कमी आहे. ठीक आहे. जर तुम्हाला अख्ख्या भारतात कुठं पण गव्हर्नमेंट जॉब करायची इच्छा आहे तर तुम्हाला खूप ऑपॉर्च्युनिटीज आहेत गव्हर्नमेंटमध्ये. ठीक आहे, तुमच्या सिव्हिल इंजिनिअरिंगच्या नॉलेजवर. ओके, तर इट्स अप टू यू नाउ, युअर डिसिजन, की तुम्हाला पोस्टिंग कुठं पाहिजे त्यानुसार तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल. जर तुम्हाला तुमच्या घरापाशी पाहिजे तर तुम्हाला डेफिनेटली रँक आणावी लागेल, नुसतं पास होऊन उपयोग नाही आहे. ठीक आहे, तर सुरू करूया ॲनालिसिस. RLचा पण अर्थ काय, रिड्यूस लेवल. CRF म्हणजे काय, सेंट्रल रोड फंड. हे सिंपल जे लॉंग फॉर्म्स आहेत हे मी आपल्या नोट्समध्ये पण आपल्या स्टुडंट्सला प्रोव्हाइड केलेले होते, आणि जे पण आधीपासून आमच्याबरोबर जोडले गेले होते स्टुडंट्स, त्यांना हे सगळ्या गोष्टी ऑलमोस्ट आता माहीत असायला पाहिजे. आणि जर माहीत नाही आहेत अजून पण, तर अजून पण वेळ नाही गेली, स्टडी करा भरपूर. आपल्या टेलिग्रामवर जॉईन व्हा, तिथंही क्वेश्चन्स सॉल्व करा. ठीक आहे. आता PIEV थेरी, हे बघा, PIEV थेरी कुठं आहे, हे हायवेचा पार्ट आहे ॲक्च्युली. तर आपण हे कुठं कशासाठी करतो ही थेरी आहे रिॲक्शन टाईम ऑफ ड्रायव्हर काढण्यासाठी. तर रिॲक्शन टाईमसाठी तुम्हाला या थेअरीचं प्रत्येक जे इनिशियल लेटर दिलेलं आहे त्याचं मिनिंग माहीत पाहिजे. P म्हणजे काय, I म्हणजे काय, E म्हणजे काय, V म्हणजे काय. तर हे सिंपल विचारलं होतं. यातलं P वर्डचा अर्थ काय. P म्हणजे परसेप्शन आहे, I म्हणजे इंटेलेक्शन, E म्हणजे इमोशन, आणि V म्हणजे
व्हॉलेशन. तर सिम्पल P फॉर परसेप्शन, हायवेचेच क्वेश्चन होते दोन्ही पण. सेंट्रल रोड फंड परत विचारलं आहे हाऊ टू कॅल्क्युलेट HI. HI कसं कॅल्क्युलेट करतो आपण, तर RL रिड्यूस लेवल, L आहे ॲक्च्युली, हे I नाही आहे, RL प्लस तिथं काय करतो आपण बॅक साईड घेतो आणि दोघांचं ॲडिशन केल्यावर तुम्हाला काय भेटते, HI भेटते, दॅट इज हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट. आता बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे रिलेशन बिटवीन E अँड N. E म्हणजे काय, E म्हणजे काय वॉइड रेशो, वॉइड रेशो. E म्हणजे काय वॉइड रेशो, N म्हणजे काय पोरॉसिटी, N म्हणजे काय पोरॉसिटी. ठीक आहे, तर E अँड N हे जर रिलेशन तुम्हाला माहीत पाहिलं होतं, आपण आपल्या नोट्समध्ये पण आणि व्हिडिओजमध्ये पण मी खूपदा सांगितलं आहे, E इज इक्वल टू N/1 - सिम्पल ॲज अ सोल्युशन होतं. ह्यावेळेस फॉर्म्युला विचारला आहे, पुढच्या एक्झाम्सला जे काही येणार आहे तुमचे JEEचे, MNCचे, ZPचे, WRDचे कुठलेही एक्झाम्स असतील तर अशा लेवलचे आता हे जे रेंज करून जावा, ह्याच्या रिलेटेड तुमचे जे सिम्पल फॉर्म्युला EV/VS असे जे फॉर्म्युले आहेत सिम्पल, अजून E/S = M/G, हे असे सिम्पल बेसिक फॉर्म्युले करून जावा. असे सिम्पल फॉर्म्युले पडतात N/1 - N. आणि पोरोसिटीचं जर विचारलं N = E/1 + E, असं टोटल सिम्पल क्वेश्चन्स बघायला भेटले काल. त्यानंतर रिलेशन बिटवीन ड्युटी डेल्टा. मी पहिल्या व्हिडिओमध्ये जेव्हा सिव्हिल इंजिनिअरिंगचं ॲनालिसिस केलं शिफ्ट 1चं, मी सांगितलं होतं की आज डेल्टा पडलेलं आहे, उद्या ड्युटी पडू शकतं, परवा त्यांच्या दोघांचं रिलेशन पण पडू शकतं. आणि त्यानंतर बेस पिरियड समजा आज विचारलं आहे राईससाठी, उद्या परत अजून कॉटनसाठी विचारतील किंवा दुसऱ्या क्रॉपसाठी विचारतील, मग बेस पिरियड्स विचारतील, त्याचे डेल्टा विचारतील. तुम्हाला हे माहीत पाहिजे सगळ्या गोष्टी. ठीक आहे, आता 8.64 B/D सिम्पल रिलेशन आय थिंक सगळ्यांना माहीत आहे. स्पॅन टू द डेप्थ रेशो ऑफ कंटिन्युअस स्लॅब, ह्यामध्ये बीमचा कुठंतरी उल्लेख नाही केलेला. स्लॅब असं म्हणलं होतं, स्लॅब फॉर माइल्ड स्टील. हे बघा दोन गोष्टी आहे. स्पॅन टू डेप्थ रेशो आपण कुठं देतो, जेव्हा 2 वे स्लॅब आहे, 2 वे स्लॅब. ठीक आहे, स्पॅन टू डेप्थ रेशो काढायला एक लिमिट्स दिलेले आहेत, त्यांचे डिफ्लेक्शन लिमिट्स. ठीक आहे, स्पॅन टू द डेप्थ रेशोचे समजा तुम्हाला जर माइल्ड स्टीलसाठी काढायचं किंवा FE250, ठीक आहे, किंवा FY250 जे काय असेल ते, तर स्पॅन टू डेप्थ रेशो त्याचा आहे कंटिन्युअस बीमसाठी एक असतो आणि सिम्पली सपोर्टेड बीमसाठी असतो. कंटिन्युअससाठी आहे 40 आणि सिम्पली सपोर्टेडसाठी आहे 35. आणि हे कुठून आलं, हे आलं IS 456/2000. IS 456 एक होतं 1978, त्यानुसार एक डिफ्लेक्शन लिमिट्स होते वेगळे, IS 456/2000. तर तुम्हाला नवीन कोडनुसार जे काय उत्तरं द्यायचे ते नवीन कोडनुसार द्यायच्यात. आता इथं माइल्ड स्टील विचारलं होतं, समजा पुढच्या पेपरला जे येणाऱ्या तुम्हाला HYSDचं विचारलं, HYSDचं, तर काय द्याल, तर ह्याचं फक्त तुम्हाला 0.8 मल्टिप्लाय करायचं. ह्याचं होतं 32, ह्याचं होतं 28. सो दिस वुड बी द आन्सर इफ दे वुड हॅव आस्क्ड HYSD बार. ओके, तर आता हे तुम्हाला सगळ्या गोष्टी का असं सांगतोय, कारण तुम्ही जेवढे पण नंतर क्वेश्चन सॉल्व कराल, प्रिव्हियस इयर उचलाल, तेव्हा तुम्ही ॲनालिसिस कसं करायला पाहिजे, ॲक्च्युली कुठले क्वेश्चन कुठल्या डेप्थपर्यंत केलं पाहिजे, किती डीप केलं पाहिजे, त्याचं अंडरस्टँडिंग तुमचं ह्या व्हिडिओज थ्रू वाढणार आहे. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. डिफ्लेक्शन फॉर सिम्पली सपोर्टेड बीम. आता बघा डिफ्लेक्शन बेसिक व्हॅल्यू ॲक्च्युली विचारायचं त्यांना. ती बेसिकच्या व्हॅल्यूज असतात, 3 बीम्सला वेगळे व्हॅल्यूज असतात. हे बघा आपला जे फॉर्म्युला आहे, स्पॅन टू द डेप्थ इज इक्वल टू बेसिक इंटू MF. हे कशासाठी काढतो, पहिला चेक फॉर डेप्थचा जे ॲझम्पशन आहे, ह्यामध्ये जी बेसिक व्हॅल्यू आहे त्यासाठी हे मॉडिफिकेशन फॅक्टरचा एक वेगळा चार्ट आहे, ॲक्च्युली वेगळा टेबल आहे, तो IS कोडमध्ये दिलेला आहे, तर त्यामध्ये मी पडणार नाही आहे. बेसिक व्हॅल्यू तुम्हाला 3 बीमसाठी सिम्पली विचारल्या होत्या. एक आहे सिम्पली सपोर्टेड बीम, दुसरी होती कॅन्टिलिव्हर बीम आणि तिसरी होती कंटिन्युअस बीम. ओके, सिम्पली सपोर्टेडला होतं 20, कॅन्टिलिव्हरला आहे 0.7 आणि याला कंटिन्युअसला आहे 26. तर हे सिम्पल ह्या तिन्ही व्हॅल्यूज खूपदा तुम्हाला सांगितलं होत्या, जेव्हा स्पॅन तुमच्या बीमचा आहे लेस दॅन 10 मीटर. मी 10 वेळा सांगतो का, कारण हे क्लॉज लक्षात येणं खूप गरजेचं आहे. आपण जेव्हा डिप्लोमा डिग्रीला स्टडी करतो फक्त रटतो, तेव्हा समजून घेत नाही क्लॉज डिटेलमध्ये की ॲक्च्युली काय त्याला म्हणायचं डिटेलमध्ये, कुठंपर्यंत हे 10 मीटरपर्यंत ही आहे. मग 10 नंतर काय, समजा उद्या 12 मीटर दिलं तर मग काय क्लॉज वाचा. मग क्लॉज वाचा, IS 456 काढा, घेऊन बसा एकदा दोनदा आणि डिटेलमध्ये बघा की क्लॉज काय म्हणतो. मग तेव्हा म्हणतो 10 बाय स्पॅन इंटू बेसिक इंटू त्याचे फॅक्टर आहेत K1, K2, K3, हे वेगळे फॅक्टर तर डिटेलमध्ये सांगणं आपल्या जे डिटेल व्हिडिओज आहेत त्यामध्ये तुम्हाला कोर्समध्ये बघायला भेटणारच आहे नंतर. ओके, सो आणि आपल्या नोट्समध्ये पण बघायला भेटेल. तर ठीक आहे, अप टू 10 मीटरपर्यंत म्हणलं, त्यामुळे सिम्पली सपोर्टेडला काय व्हॅल्यू 20. आणि हा कुठला क्वेश्चन होता,
RCCचा क्वेश्चन. ठीक आहे. स्लेंडरनेस रेशो फॉर प्री टेन्शन मेंबर. बघा स्लेंडरनेस रेशोचे पण वेगळे स्लेंडरनेस रेशो विचारतात बऱ्याच एक्झाम जातात. इतक्यांदा रिपीट झाला हा क्वेश्चन की जेवढी पण एक्झाम आहे जे रिलेटेड स्लेंडरनेस रेशोवर क्वेश्चन आलेलाच आहे. ठीक आहे. प्री टेन्शनला बघा 400, उद्या विचारतात डेड लोड लाईव्ह लोडला किती 180 आहे, परवा विचारतील मग कॉम्प्रेशन मेंबरला सब्जेक्टेड टू अर्थक्वेकला किती आहे 250, मग टेन्शन मेंबरला सब्जेक्टेड टू अर्थक्वेक किती आहे 350. तर असे तुम्हाला स्लेंडरनेस रेशोचा चार्ट बनवा. सगळे जेवढे फॅक्च्युअल डाटा आहेत हे जे तुम्हाला सांगतोय त्याचे चार्ट्स बनवा. यार चार्ट्स बनवून एका वॉलला तुमच्या इथं स्टिक करा, कारण जोपर्यंत तुम्हाला एकूण एक गोष्ट डोक्यात राहणार नाही तोपर्यंत तुमची एक्झाम क्रॅक होणार नाही. ठीक आहे. तर इफेक्टिव्ह लेंथ विचारले परत. इफेक्टिव्ह लेंथ कुठली विचारले? इफेक्टिव्हली हेल्ड इन पोझिशन ॲट बोथ एंड. इफेक्टिव्हली हेल्ड इन पोझिशन ॲट बोथ एंड म्हणजे त्याचा अर्थ होतो दोन्ही सिम्पली सपोर्टेड आहेत, पहिली गोष्ट. त्यानंतर म्हणलं की वन एंड इज रिस्ट्रेंड अगेन्स्ट रोटेशन, म्हणजे एका एंडला कुठलं तर रोटेशन होणार नाही आहे, मग त्याला आपण करूया फिक्स. मग काय झालं? वन एंड फिक्स, अदर एंड हिंज. वन एंड फिक्स, अदर एंड हिंजमध्ये कॉलमचा फॉर्म्युला होता L/√2 किंवा त्याला म्हणत होतो आपण 0.707L, आणि पण ही होती ॲक्च्युली प्रॅक्टिकल व्हॅल्यू, आणि थेरॉटिकल व्हॅल्यू आपण जी घेतो बेसिक ती 0.8L घेतो. हे स्टील स्ट्रक्चरचा पार्ट ॲक्च्युली, आणि हा जो आहे तो सॉमचा पार्ट आहे. हा स्टील स्ट्रक्चरचा पार्ट आहे. तर आपल्याला स्टील स्ट्रक्चरच्या पार्टचं ॲक्च्युली आन्सर एक्सपेक्टेड होतं 0.8L. ओके. त्यानंतर कंटिन्युटी इक्वेशन कशासाठी आहे? कंटिन्युटी इक्वेशन कशासाठी वापरतो फ्रेंड्स? कन्झर्वेशन ऑफ मास देतं कंटिन्युटी इक्वेशन. मग तुम्हाला विचारते बर्नॉली काय देतं? मग बर्नॉली काय? कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. मग युलर काय देतं? कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. अशा सगळ्या गोष्टी लगेच पटपट डोक्यात आल्या पाहिजे की काय पुढच्या. त्यानंतर बर्नॉलीज थेरम अँड ॲप्लिकेशन. हे जर बर्नॉली थेरमचं जे काय ॲप्लिकेशन असतात, वेगळे डिव्हायसेस दिले बर्नॉलीजने. तर कशासाठी? बर्नॉलीची फेमस थेरम आहे कुठली? P/γ + V²/2G + Z = कॉन्स्टंट यूज फॉर इनकॉम्प्रेसिबल, इन विस्कस, युनिफॉर्म फ्लो. ते हे सगळं आपण बघितलं होतं. आणि ह्याचं जे ॲप्लिकेशन आहे ते वेंचुरीमीटर ऑप्शनमध्ये होतं. तर वेंचुरीमीटर इज द राईट आन्सर. मिनिमम एरिया ऑफ टेन्शन रेन्फोर्समेंट. हे सिम्पल RCCचा जो क्लॉज आहे, फॉर्म्युला आहे मिनिमम एरिया ऑफ टेन्शन रेन्फोर्समेंट काय आहे? AST/BD = 0.85/FY. RCCचा सिम्पल क्वेश्चन होता. मग मॅक्सिमम विचारलं असतं तर काय होतं? 4% ऑफ ग्रॉस एरिया. 4% ऑफ ग्रॉस एरिया मॅक्सिममसाठी आलं असतं. आणि त्यानंतर समजा तुम्हाला अजून मिनिमम रेन्फोर्समेंट, मिनिमम कॉम्प्रेशन रेन्फोर्समेंट जर तुम्हाला मिनिममसाठी विचारलं असतं तर काय आलं असतं? तर मिनिमम कॉम्प्रेशन रेन्फोर्समेंट आपण ॲक्च्युली प्रोव्हाइड करत नाही, त्यामुळे त्याचा आन्सर 0. हे आपण सिव्हिल ॲडिक्सच्या ग्रुपवर सगळे क्वेश्चन्स टाकले होते आणि त्यापैकीच हा एक क्वेश्चन होता. त्यानंतर कॅम्बर फॉर लाईट रेनफॉल अँड WBM. लाईट रेनफॉलसाठी, हेवी रेनफॉलसाठी हे रेनफॉलवर डिपेंड करतात कॅम्बर, आणि 2.5% असतं जनरली, 2.5%. त्यानंतर डायनामिक फॉर्म्युला इज अप्लाइड फॉर विच सॉईल? डायनामिक फॉर्म्युला इज अप्लाइड फॉर कोइजन लेस सॉईल. आणि सिम्बॉल M इंडिकेट काय करतं सॉईल मेकॅनिक्समध्ये? तर वेगळे सिम्बॉल होते, P, G किंवा M किंवा C फॉर क्ले, M फॉर सिल्ट, G फॉर ग्रॅव्हल, P फॉर पुअरली ग्रेडेड, W फॉर वेल ग्रेडेड. असे मी सगळे सफिक्स तुम्हाला दिले होते. तर ते सगळे जर तुम्हाला पाठ असतील तर डेफिनेटली हे क्वेश्चन खूपच लो लेवलचे क्वेश्चन होते. त्यानंतर पायकोनोमीटर इज युज्ड फॉर कशासाठी? वॉटर कंटेंट अँड स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. वॉटर कंटेंट आणि स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दोन्हीसाठी एकमेव इक्विपमेंट आहे पायकोनोमीटर. आणि आपलं ह्याची जी ट्रिक पण आहे आपली सगळ्यांना माहिती आहे. तर टोटल हे सगळे आपण क्वेश्चन्स ऑलरेडी सॉल्व केले होते, त्यामुळं इझी होते. फॅक्टर्स अफेक्टिंग परमॅबिलिटी. फॅक्टर्स अफेक्टिंग परमॅबिलिटीचं कुठले फॅक्टर्स आहेत? तर हे दिलं होतं कॉझने-कार्बनचं एक इक्वेशन आहे. कुठलं इक्वेशन आहे? 1/c to 1/SA² to γ/μ 1/SA² E³/1 + E × CD10² असं एक मोठं इक्वेशन आहे. त्यामध्ये वर्ड रेशो आला आहे, सरफेस एरिया आलेला आहे, युनिट वेट आलेला आहे. तर हे सगळे जे पार्टिकल साईज आहे D10 ते पण आलेलं आहे. तर टोटल जेवढे पण फॅक्टर्स असतील ऑल ऑफ दी अबव मस्ट बी द राईट आन्सर फॉर दिस क्वेश्चन. ओके. त्यानंतर बघूया नेक्स्ट क्वेश्चन. वन प्लेट इज प्लेस्ड ओव्हर द अदर प्लेट आणि जॉईन बाय रिवेट. रिवेटनी एकमेकांवर प्लेट्स ठेवून त्यांना रिवेटनी जर जॉईन केलं तर त्या जॉईंटला काय म्हणतो आपण? सिम्पल आहे यार, काय म्हणतो ह्या जॉईंटला? लॅप जॉईंट. ओके, सिम्पल. त्यानंतर वेगळे जॉईंट आहेत, बट जॉईंट आहे, डबल कवर, डबल बट, हे ते सगळे सिंगल कवर, सिंगल, हे जे टोटल ते आहे स्टील स्ट्रक्चरचा पार्ट आहे. सो सिम्पल क्वेश्चन होता. कायनेमॅटिक विस्कॉसिटी काय? डायनामिक विस्कॉसिटी टू द डेन्सिटी. मास कायनेमॅटिक विस्कॉसिटी पडला आहे, उद्या डायनामिक पडेल, परवा त्याचा MLT फॉर्म विचारतील. MLT फॉर्म, ठीक आहे. कायनेमॅटिक विस्कॉसिटी कशामध्ये मेजर करतो? मीटर² पर सेकंड. माझा MLT फॉर्म काय झाला? L² / T किंवा L² T इनवर्स.
कसंही विचारतील, मग हे तुम्हाला कळालं पाहिजे आता. ठीक आहे. मिनिमम साईज ऑफ वेल्ड, साईज ऑफ वेल्ड होतं. सो हे जस्ट सिम्पल एक गोष्ट, इट शुड नॉट बी लेस दॅन 3 mm. हे क्लॉज सांगतो IS कोडचा की 3 mm पेक्षा कमी नसू नये साईज ऑफ वेल्ड. मिनिमम साईज ऑफ वेल्ड इज कमीत कमी 3 mm. आणि त्याची थिकनेस ऑफ जी प्लेट आहे त्यानुसार ॲक्च्युअली डिपेंड करतं. 10 mm आतली जर प्लेट आहे तर तुमचं 3 mm उत्तर बरोबर आहे. ठीक आहे. आणि बाकी हा क्वेश्चन खूप जणांना आय थिंक कन्फ्युजन चालू आहे की वॉज दिस क्वेश्चन करेक्ट इन द एक्झाम ऑर नॉट. आता बघा, जर साईज ऑफ फिलेट वेल्ड विचारलं असेल किंवा वेल्ड विचारलं असेल तर डेफिनेटली 3 mm मस्ट बी द राईट आन्सर अकॉर्डिंग टू मी. आणि जर त्याने वेगळं अजून काही विचारलं असेल वेल्ड किंवा अजून काय असेल तर ते पार्ट आपल्याला तिकडं टेलिग्रामच्या ग्रुपवर नंतर सॉल्व करून द्यावं लागेल वेगळा, कारण जसं मला क्वेश्चन्स कळाले तसे सोल्युशन्स आपण प्रिपेअर केलेले आहेत. सो यामध्ये जर तुम्हाला अजून काही डाऊट्स असतील यानंतर तर तुम्ही टेलिग्रामवर टाकू शकता. इन ब्रिक टॉप फेस इंडिकेट, बघा टॉप फेस काय इंडिकेट करतो, फ्रॉक सगळ्यांना माहिती टॉप फेस. आणि त्यानंतर WP प्लास्टिसिटी इंडेक्स काय असतं, प्लास्टिसिटी इंडेक्स IP म्हणू शकतो आपण याला. IP इज इक्वल टू WL - WP, सिम्पल आहे, लिक्विड लिमिट मायनस प्लास्टिक लिमिट. आणि ह्याचा आता जर फॉर्म्युला विचारला आहे, उद्या डेफिनेशन विचारतील, परवा त्याचे जे व्हॅल्यूज आहेत प्लास्टिसिटी इंडेक्सचे कितीपर्यंत व्हॅरी होतात ते विचारतील. तर हे सगळं केलं पाहिजे तुम्ही. वेल ग्रेडेड सॉईल रिप्रेझेंट, बघा सॉईल मेकॅनिक्स मी सांगितलं ह्या पेपरला खूप वेटेज राहिलेला आहे शिफ्ट 3ला. ऑल साईज ऑफ पार्टिकल्स आर प्रेझेंट इन दिस वेल ग्रेडेड सॉईल, ऑल साईज ऑफ पार्टिकल. लॉंग फेस ऑफ द ब्रिक इज कॉल्ड, लॉंग फेसला काय म्हणतो आपण, ब्रिकच्या स्ट्रेचर म्हणतो. मग शॉर्ट फेस उद्या विचारतील, हेडर असतं. मग त्यानंतर टॉप फेस विचारतील, त्याला फ्रॉक म्हणतो. तर हे सगळ्या गोष्टी आता जमल्या पाहिजे. कॉर्नर ऑर एंड ऑफ द वॉल साईड पोर्शन, कॉर्नरच्या किंवा आउटसाईड ऑफ द वॉलचा जो एंड आहे ते आउटसाईड पोर्शन आहे त्याला आपण क्वीन म्हणतो, QUOIN. तर ह्याची पण डायग्राम आपण आपल्या ब्रिक्सच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. जर तुम्हाला डाऊट असेल की हे कसं आहे तर तुम्ही ब्रिक्सचा आपला एक व्हिडिओ आहे तो तुम्ही बघू शकता ब्रिक्सवर. टेल्फोर्ड मॅकडम रोड वॉज कन्स्ट्रक्टेड विथ कॅम्बर स्लोप, कॅम्बर स्लोप किती होता कन्स्ट्रक्शन वेळेस, टेल्फोर्डनी किती ठेवला होता कॅम्बर स्लोप, 1:36. मॅकडमचा ॲक्च्युली विचारला असेल, मॅकडमनी नंतर हा स्लोप ॲक्च्युली प्रोव्हाइड केला होता 1:36. 1:36 इज द राईट आन्सर, हा करेक्ट आहे. ऑगर बोरिंग, ऑगर बोरिंग ॲक्च्युली हे सॉईलचा फाउंडेशनचा पार्ट आहे किंवा सॉईल एक्सप्लोरेशन म्हणू शकता तुम्ही, सॉईल एक्सप्लोरेशनचा पार्ट आहे. सॉईल एक्सप्लोरेशन जनरली आपण हा असे टॉपिक्स ठेवतो ऑप्शनला, पण बघा त्या टॉपिक्स छोट्या छोट्या टॉपिक्सवरनं पण क्वेश्चन फ्रेम केलेले आहेत. कोहिजिव्ह आणि सॉफ्ट सॉईलसाठी सिम्पल गोष्ट होती, क्लेज रिलेटेड किंवा जे सॉफ्ट सॉईल आहे कोहिजिव्ह आहे ज्यामध्ये कोहिजन आहे, तर अशा सॉईलसाठी आपण ऑगर बोरिंग करतो. ऑगर म्हणजे काय नाही, त्या हँडनीच आपण ॲक्च्युली करतो सॉईलला डिस्टर्ब. त्यानंतर सॉफ्ट आणि क्लेसाठी आपण यूज करतो. ॲब्सल्यूट लेंथ करेक्शन CN/L सिम्पल फॉर्म्युला होता सर्वेचा. वेगळे करेक्शन होते, लेंथ टेपचे करेक्शन असतात, करेक्शन ड्यू टू पूल, करेक्शन ऑफ सॅक, करेक्शन ऑफ टेम्परेचर, हे वेगळे तुम्हाला टेम्परेचर करेक्शन ड्यू टू स्लोप. तर असे करेक्शन जे आहेत वेगळे ते तुम्ही एका लिस्ट करून घ्या आणि सिम्पल त्याचे एक फॉर्म्युले उतरून घ्या. कुठला ना कुठला एक्झामला एक करेक्शन 100% पडत असतं. इन टेल्फोर्ड रोड कन्स्ट्रक्शन सबग्रेड लेवल विड्थ किती असते, टेल्फोर्डनी जे रोड कन्स्ट्रक्शन साठी डिटेल्स किंवा डिझाईन केलेलं आहे तर त्यासाठी विड्थ किती ठेवली आहे, सबग्रेड लेवल विड्थ असते 9 मीटर, 9 मीटरपर्यंत सबग्रेड विड्थ ठेवलेली आहे. रेशो ऑफ व्हॉल्यूम ऑफ वॉटर टू द व्हॉल्यूम ऑफ वाईट्स मित्रांनो सिम्पल आहे, डिग्री ऑफ सॅच्युरेशन. डिग्री ऑफ सॅच्युरेशन सांगायची गरज नाही, VW/VV. आणि आपण एक फॉर्म्युला बघितला, SR + AC = 1, डिग्री ऑफ सॅच्युरेशन प्लस एअर कंटेंट. एअर कंटेंट म्हणजे काय, व्हॉल्यूम ऑफ एअर टू द व्हॉल्यूम ऑफ वॉइड्स प्लस व्हॉल्यूम ऑफ वॉटर टू द व्हॉल्यूम ऑफ वॉइड्स, हे किती असतं 1, कारण का एअर प्लस वॉटर इज इक्वल टू वॉइड्स बनतं, वॉइड्स अपॉन वॉइड्स इज 1. सो सिम्पल असे पण रिलेशन तुम्ही लक्षात ठेवा, काय माहिती पुढच्या एक्झामला हेच पडेल. तर इफ द फ्लो ऑफ वॉटर इज स्मूथ इट इज कॉल्ड, फ्लो ऑफ वॉटर आता स्मूथ विचारलं आहे तुम्हाला, जसं म्हणलं कुठलं आहे स्मूथ म्हणलं की काय, विस्कॉसिटी आहे ना स्मूथमध्ये, एका स्ट्रीम लाईनमध्ये फ्लो होणार तर त्याला काय म्हणतो आपण, लॅमिनार फ्लो. टर्ब्युलंट फ्लो कसा असतो, ज्याचा रेनॉल्ड्स नंबर ग्रेटर दॅन 2000, रेनॉल्ड्स नंबर ग्रेटर दॅन 4000 त्याला म्हणतो टर्ब्युलंट फ्लो. तर वेगळे फ्लोज रेनॉल्ड्स साहेबांनी डिसाईड केले होते. RE < 2000ला म्हणलं होतं आपण लॅमिनार, त्यानंतर 2000 to 4000ला म्हणलं होतं ट्रान्झिशन, आणि ग्रेटर दॅन 4000ला आपण म्हणलं होतं टर्ब्युलंट. तर
जे काय असेल वेगळ्या ह्याच्यासाठी लिमिट्स असतात त्याचे ओपन चॅनल फ्लोसाठी, सॉईलसाठी आणि पाईप फ्लोसाठी असे वेगळे रेनॉल्ड्स नंबर चेंज होत राहतात. त्यामुळं इट डझंट मॅटर प्लेटसाठी. फक्त स्मूथ फ्लो म्हणलं त्यामुळे लॅमिनार मस्ट बी द करेक्ट आन्सर. हायड्रोग्राफ इज गिवन बाय हायड्रोग्राफ सगळ्यांना माहिती एल के शर्मन. कन्सेप्ट ऑफ युनिट हायड्रोग्राफ त्यांनी दिली होती पहिले. प्लॉट बिटवीन डिस्चार्ज अँड टाईम इज नोन ॲज हायड्रोग्राफ. सिम्पल आहे बघा. आपण एक्स ॲक्सिसवर टाईम आणि वाय ॲक्सिसवर डिस्चार्ज आणि असा हा ग्राफ प्लॉट करतो. एरिया ऑफ हायड्रोग्राफ गिव्स व्हॉल्यूम. हा सिम्पल फॉर्म्युला पण एक महत्त्वाचा मी सांगितला होता आपल्या लेक्चर्समध्ये, तर जास्त डिटेलमध्ये न जाता नेक्स्ट मूव्ह होऊया 36 नंबर. इफ द सॉईल इज प्रेस्ड बाय द मेकॅनिकल मेथड, त्याला म्हणतो आपण कॉम्पॅक्शन. एअर निघून जाते त्यातनं. त्यानंतर F+D इन सर्वे. F+D बघा, F+D हे कुठे यूज करतो आपण. F+D एक कॉन्स्टंट आहे, त्याला म्हणतो आपण ॲडिटिव्ह कॉन्स्टंट. ADDITATIVE ॲडिटिव्ह कॉन्स्टंट. आणि एक असतं F/I. F/I काय असतं, मल्टिप्लाइंग कॉन्स्टंट, मल्टिप्लाइंग. आणि F/I ची जी रेंज आहे ती पण विचारतील कधी कधी 100 असतं आणि C = 0 असतं जेव्हा पण ॲनालिटिक लेन्स फिट करतो. ॲनालिटिक लेन्स जेव्हा फिट करतो तेव्हा ॲडिटिव्ह कॉन्स्टंट्स जे आहे ते 0 होऊन जातं C. तो ह्याचा आन्सर जे काय होतं F+D इन सर्वे. सर्वे म्हणजे हे काय टेकोमेट्रिकमध्ये टेकोमीटर. तर टेकोमेट्रिक सर्वेमध्ये ह्याला ॲडिटिव्ह कॉन्स्टंट म्हणतात. ब्रांच विच डील्स विथ डिझाईन अँड इंजिनिअरिंग ऑफ जॉमेट्रिक डिझाईन अँड ट्रॅफिक कंट्रोल. ट्रॅफिक इंजिनिअरिंग जर ऑप्शन असेल तर ठीक आहे. ट्रॅफिक कंट्रोल म्हणलं शेवटीचा शब्द, तो ट्रॅफिक इंजिनिअरिंग मस्ट बी द राईट आन्सर. आणि 3 फेज सॉईल कंटेन्स. आता हा क्वेश्चन खूप जणांना कन्फ्यूज आहे. काही म्हणतात की 3 फेज सॉईल डू नॉट कंटेन. डू नॉट जर असेल तर नन ऑफ दी अबाव आन्सर द्यायला पाहिजे. ठीक आहे. डू नॉट 3 फेज सॉईल जर डू नॉट कंटेन असेल तर नन आन्सर येईल. आणि जर कंटेन असेल तर डेफिनेटली सॉलिड, एअर, वॉटर तिन्ही आन्सर असलं पाहिजे, ऑल ऑफ दी अबाव. तर जे काय असेल ते क्वेश्चन किंवा MIDCची जी आन्सर की येईल. खूप जण म्हणतात की याचे आन्सर्सचे मार्क्स जर चुकलेले असतील तर भेटतील का, नाही भेटतील. तर डेफिनेटली मित्रांनो टेन्शन घेऊ नका. असं पहिल्यांदा नाही होत आहे की MIDCचे क्वेश्चन चुकत आहे. ESC पासून, MPSC पासून, मोठ्या UPSC पासूनच्या एक्झामला क्वेश्चन्स चुकलेले आहेत आणि त्याचे मार्क्स मुलांना मिळालेले आहेत. त्यामुळे तुम्ही डेफिनेटली एवढ्या छोट्या गोष्टींवरून एकदम पॅनिक होऊन जाऊ नका. ओके. तर पॉझिटिव्ह राहा की डेफिनेटली जे तुमचं उत्तर आहे ते बरोबरच येईल. आणि जर तसं काही नाही झालं तर डेफिनेटली जे काय MIDC आन्सर की देईल आफ्टर ऑल त्यानंतर तुम्ही तुमचं मत मांडू शकता. आन्सर की नंतर तुम्हाला टाईम दिला जातो. इफ यू हॅव एनी क्वेरी ऑर डाऊट, तुमचं जे काय असेल ते सॉल्व्ह केलं जातं. तर त्यामध्ये तुम्ही पण अप्लाय करू शकता, तुमचे रेस करू शकता क्वेश्चन्स आणि तुमचा आन्सर राईट आणू शकता. ओके. त्यानंतर इन ब्रिक हाफ द विड्थ इज मेंटेन अँड ॲट वन एंड अँड फुल ॲट अदर. हाफ द विड्थ इज मेंटेन. आता बघा हाफ मेंटेन होतं एका एंडला. सपोज ही ब्रिक आहे, ह्याच्या हाफ मेंटेन झालं एका एंडला आणि एका एंडला फुल विड्थ मेंटेन आहे. म्हणलं जर मी अशी लाईन ड्रॉ केलो तर हा पण एक पार्ट झाला ॲक्च्युली किंग क्लोजरचाच पार्ट आहे. कारण किंग क्लोजरला आपण काय करतो, हाफ द विड्थ अँड हाफ द लेंथला घेऊन एवढा पार्ट रिमूव्ह करतो आणि ह्याला म्हणतो आपण किंग क्लोजर. आणि तसंच ह्याच्यामध्ये जर समजा फुल विड्थ ठेवली तर हा होतो बी वेल्ड क्लोजर. तर बघा कसा क्वेश्चन होता त्यानुसार तुम्हाला आन्सर द्यायचं होतं. आता मला जसा क्वेश्चन भेटलेला आहे टेलिग्रामवर मी त्यानुसार आन्सर प्रोव्हाइड करतो आहे. यामध्ये जर काही चुका असतील तर डेफिनेटली तो क्वेश्चन्स वर खाली होऊ शकतात एक्झामचे आणि इथले ओरिजिनल आणि आपले प्रोविजनल. ठीक आहे. त्यानंतर लेअर क्लोजेस्ट टू ॲटमॉस्फिअर. लेअर जो काय आहे क्लोजेस्ट टू ॲटमॉस्फिअर ह्याच्या आधीचा पण शिफ्टला क्वेश्चन होता की लेअर फार्देस्ट फ्रॉम म्हणजे एकदम शेवटचा जो लेअर आहे ॲटमॉस्फिअरपासून तो कुठला आहे, तो एक्झोस्फिअर होता त्याचा आन्सर, एक्झोस्फिअर. आणि जे खूप क्लोज आहे ॲटमॉस्फिअरला त्याला काय म्हणतो आपण, फर्स्ट लेअर तो आहे ट्रोपोस्फिअर. ठीक आहे. तर सिम्पल असे लेयर्स असतात ॲटमॉस्फिअरचे TSM TE असे लेयर्स असतात. म्हणजे ट्रोपो, स्ट्रॅटो, मिझो, थर्मो आणि एक्झो. तर असे वेगवेगळे लेयर्स आहेत, त्यांची वेगवेगळी डेप्थ आहे. एन्व्हायरमेंटचा पार्ट आहे. सो आय थिंक मला 41 च्या आसपास क्वेश्चन भेटले होते. बाकीचे क्वेश्चन जे आहेत 8-9 मला वाटतं ते एन्व्हायरमेंट आणि बाकीचे जे फ्लुइड मेकॅनिक्स असेल थोडाफार पार्ट आणि सॉम किंवा स्ट्रक्चर्स ह्यामधले असतील. कारण ते 8-9 क्वेश्चन्स मिसिंग आहेत यामध्ये. सॉरी मी तुम्हाला प्रोव्हाइड नाही करू शकत आहे पूर्ण क्वेश्चन्स, बट जेवढे पण प्रोव्हाइड केलेत ऑलमोस्ट तुम्ही ह्यावरनं अंदाज लावू शकता तुमचा. आणि एक 4-5 क्वेश्चनचं तुम्हाला माहीतच असतं की तुम्ही काय सोडवलं आहे. तर त्यामुळे तुम्ही एकदम घाबरून किंवा भिवून जाऊ नका. जर तुमचा स्कोअर चांगला येत आहे तर इट्स गुड. आणि जर तुम्हाला वाटतं की अजून थोडी मेहनत करायची गरज आहे तर टेन्शन घेऊ नका. आपलं प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी ऑलवेज
वी आर गोइंग टू हेल्प यू फॉर क्रॅकिंग अनदर एक्झाम. ओके, ही नाहीतर पुढची. पण जोपर्यंत आपल्या हातात संधी आहे, जोपर्यंत आपली एक एज लिमिट आहे, तोपर्यंत आपण ट्राय करणं सोडायचं नाही आहे. एक्झाम डेफिनेटली आज नाही तर उद्या क्रॅक होतच असते. ठीक आहे, तर फक्त तुम्ही कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवा यार. कन्सिस्टन्सी जोपर्यंत तुमची राहील तोपर्यंत डेफिनेटली एक चान्स राहील. आणि जर तुम्हाला अभ्यासच सोडून दिला, तुम्ही पुस्तक बंद करून जॉब करायला गेलात प्रायव्हेटमध्ये, तर आयुष्यभर तेच करायला लागेल. ठीक आहे, तर आता बघा रिझनिंगचा जो पार्ट आहे, रिझनिंगचा पार्ट पण मी थोडाफार कवर केला होता ॲक्च्युली, पण तरी पण एक थोडे क्वेश्चन्स आपले राहिले होते मागच्या वेळेस रिझनिंगचे. बराच हा क्वेश्चन मी पण टेलिग्रामवर सॉल्व करून दिला होता. बऱ्याच जणांनी ह्याचं उत्तर विचारलं होतं की काय आहे, तर ह्याचा आन्सर आहे बॅड इज इक्वल टू 7, पास इज इक्वल टू 9, देन बॅन इज इक्वल टू वॉट. तर बॅनचं ह्याचं उत्तर आहे 8. कारण काय असतं, BAD जर ॲडिशन केलं तर 0.7 येतं आहे आणि ह्याचं 0 + 7 इज इक्वल टू 7 होतं. PASचं ॲडिशन केलं, PAS S इज इक्वल टू आय थिंक 19, ह्याला म्हणतो 16. त्यानंतर हे असतं PASच 1 आणि हे टोटल होतं 36 म्हणजे 3 + 6 इज इक्वल टू 9. तर ह्याचा आन्सर आला 9. तसंच बॅन जर केलं तर हा 14 होतो, हा 1 होतो, हा 2 होतो. 14 + 3 इज इक्वल टू 17 इज इक्वल टू 1 + 7 इज इक्वल टू 8. तर 8 वॉज द राईट आन्सर. ज्यांचं पण 8 आन्सर ज्यांनी दिलं आहे ते करेक्ट आहे. ओके, सो त्यानंतर सिरीजमध्ये बघा सिम्पल सिरीज विचारली होती. 101, 102, 104, 107, पुढची 111. सिम्पल आन्सर होता 111. ज्यांनी राईट दिलं आहे कॉंग्रॅच्युलेशन्स. ब्लाइंड, लाईट आणि अजून एक ऑप्शन्स होते. आता हे ऑप्शन्स मला भेटले नाही आहेत, त्यामुळं हा क्वेश्चन पण सिम्पल होता, ॲनालॉजीचा होता, तुम्हाला इझिली कळाला असेल एक्झाममध्ये, सो सांगायची काही गरज नाही. क्लॉक्स होते, 4 अलार्म्स होते, ते बीप होतात 12 नूनला, त्यानंतर ते परत बीप कधी होणार असं काहीतरी क्वेश्चन येत असतो. पण आता त्याचे ऑप्शन्स आणि ते कितीला बीप होतात त्यानुसार ते ॲक्च्युली LCM घेऊन काढावं लागतं. तर हा पण क्वेश्चन आपण जे काय होप करतो की तुम्ही हा बरोबर सोडवला असेल. सो खूप अवघड नाही आहेत ह्या क्वेश्चन्स, त्यामुळे ह्याचे काय तुम्हाला सोल्युशन आता GILMORQ ह्यामध्ये फाइंड ऑड मॅन आउट काय आहे. तर बघा GHIJK, आता ह्यामध्ये 2 लेटरचा फरक आहे, JK मग L दिला आहे, मग MLMNO 1 लेटरचा फरक आहे, परत 2 लेटरचा फरक आहे, परत 1 लेटर, परत 2 लेटर. पण इथं बघा VUVWX VUX, तर ह्यामध्ये बघा एकच लेटरचा फक्त फरक आहे, त्यामुळं आय थिंक आन्सर शुड बी VXZ. जे काय असेल VXZ वॉज द राईट आन्सर, कारण एकच लेटरचा फरक आहे आणि बाकीच्यांमध्ये 2 लेटरचा फरक आहे. ठीक आहे, त्यानंतर विच इज द रिलेटेड वर्ड ऑफ फॅकल्टी असा काहीतरी क्वेश्चन होता. तर एक्झॅक्ट काय क्वेश्चन होता हा बघायला पाहिजे. त्यामुळं हा पण फॅकल्टी म्हणलं तरी टेक्स्टबुक पण होऊ शकतं. आणि जर तुम्हाला मीनिंग विचारला असेल, त्याचा मीनिंग जर बोलला असेल क्वेश्चनमध्ये, तर त्याचा अर्थ आहे टीचर्स, फॅकल्टी म्हणजे टीचर्स. आणि जर तुम्हाला मीनिंग विचारलं असेल, जर तुम्हाला म्हणलं असेल की फॅकल्टीचं रिलेशन कशाबरोबर आहे, तर टेक्स्टबुक बरोबर आहे. तर जे काय असेल टेक्स्टबुक किंवा टीचर्स, बघा फ्रेंड्सच्या 2 पैकी एक आन्सर होता. ब्लड रिलेशन एक क्वेश्चन होता. सुमित सेड द बॉय पॉइंटिंग ॲट द फोटो असं काहीतरी क्वेश्चन येतात. द फोटोवर पॉईंट करून तो सांगतो की दॅट बॉय इज द ओनली सन ऑफ माय मदर. तर असं काहीतरी होतं. तर काय लागतो सुमित त्या बॉयचा, तर तो फादर लागतो. ठीक आहे, तर असे क्वेश्चन होते, सिरीजवर क्वेश्चन होते, त्यानंतर वेगळे LCM HCFचे क्वेश्चन होते. तर आता हे मित्रांनो तुम्हाला सगळं दिलेलं आहे, प्रोव्हाइड केलेलं आहे. सिम्पल असे क्वेश्चन्स आता तुम्हाला सॉल्व करता येतील. ऑड मॅन आउट BCDDEF, हे EFG, मग पुढचं असे सिम्पल क्वेश्चन आहेत. 187, 253, 495, 386 मध्ये काय आहे, मग 386 हा ऑड मॅन आउट आहे, कारण बाकीचे सगळे ऑड नंबर, हा इवन नंबर आहे, सरळ आहे. वॅट, जूल, करंट, मीटर. आता ह्याकडे बघून तर मला मीटर ऑप्शन बरोबर वाटतं ऑड मॅन आउट असावं, कारण पॉवर इज इक्वल टू इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा जर एक पार्ट स्टडी केला, करंट आल्यामुळे मला वाटतं पॉवर इज इक्वल टू व्होल्टेज इंटू करंट, P इक्वल टू V इंटू आय असतं. ह्या तिघांचं रिलेशन लागतं, कारण व्होल्टेज म्हणजे जूल एनर्जी दाखवतं, आय म्हणजे करंट ॲम्पियर दाखवतं, वॅट म्हणजे पॉवर P दाखवतं. तर तिघांचं रिलेशन लागतं, त्यामध्ये मीटर कुठंच नाही आहे. सो मीटर आय थिंक वॉज द राईट आन्सर. बाकी एक्झॅक्ट क्वेश्चन माहीत नाही आहे, आपण प्रेडिक्शन केलं फक्त. सो डोंट वरी इफ सम आन्सर्स यू आर गेटिंग आर रॉंग. आज नाही तर उद्या आन्सर की येऊन जाईल डेफिनेटली. रिस्पॉन्स की आल्यावर तुमचं जे काय असेल दूध का दूध पाणी का पाणी तिथंच होऊन जाईल. ठीक आहे, सो एवढंच सांगतो मित्रांनो शेवटी की आपले जेवढे पण ॲनालिसिस होते MIDCचे ते आता ऑलमोस्ट संपलेले आहेत आणि तुम्हाला सगळ्या गोष्टींचा प्रॉपर ॲनालिसिस करून तुमच्यासमोर सगळे सोल्युशन्स ठेवलेले आहेत. मी मॅक्सिमम ट्राय केलं आहे की सगळ्यांना सॅटिस्फाय आन्सर द्यायचा प्रयत्न केलं आहे. तरी पण
जे काय आन्सर्स काही एखाद दुसरा क्वेश्चन माझ्याकडून चुकला असेल किंवा राहून गेला असेल तर इट डझंट मॅटर, तुम्ही गुगल करू शकता. गुगल करून तो परत तुम्ही जे काय असेल ते फाइंड करू शकता. कारण जे काय फरक पडणार आहे ते तुम्ही सॉल्व केलं आहे, तुमचा पेपर तुम्हाला माहिती आहे, जे काय रिस्पॉन्स येणार आहे ती तुमची येणार आहे. सो डोंट वरी दॅट हिथं जरी चुकलं असेल काय माहिती एक्झाममध्ये राईट येऊन जाईल. त्यामुळं एकदम घाबरून जाऊ नका एखाद दुसरा क्वेश्चन चुकला असेल तर, आणि त्याच्यावरनं पूर्ण टाईम जो आहे पुढच्या एक्झामसाठीचा वेस्ट करू नका. ठीक आहे, झालं गेलं, विसरून जावा आणि नेक्स्ट पेपरला स्टार्ट करा प्रिपेअर करायला. कारण कॉम्पिटिशन वाढत चालली आहे. डेफिनेटली यू हॅव टू स्टडी टू गेट एज ओव्हर अदर्स. आणि त्याचबरोबर मी एक गोष्ट सांगतो, आता फक्त कट ऑफचा व्हिडिओ डिक्लेअर करायचा राहिला आहे. आपला एकच अजून लास्ट व्हिडिओ येईल, तो पण छोटा असेल, कट ऑफ व्हिडिओ राहील तो. आणि त्यानंतर डेफिनेटली MIDCचा पार्ट आपल्यासाठी क्लोज. मग MIDCचे जे काही डिस्कशन्स आहेत ते आपण त्या व्हिडिओबरोबर संपून टाकूया. आणि नेक्स्ट एक्झामचं जे प्रिपरेशन आहे ते आपण स्टार्ट करूया. WRD असेल, PWD असेल, RRB JEE असेल किंवा SSC JEE असेल, जी काय एक्झाम असेल, गेट असेल, तर टोटल सिव्हिल इंजिनिअरिंगचा पार्ट आपण कवर करूया. बेसिक तुमचं जेवढं स्ट्रॉंग बनवता येईल आपल्या सिव्हिल ॲडिक्सवर टेलिग्राम चॅनलवर तेवढं बनवायचा प्रयत्न करेन. तिथले जेवढे मी क्वेश्चन्स देतोय तुम्हाला सिव्हिल ॲडिक्सवर, ट्राय करा, ते सॉल्व करा, त्याचे डिटेल्स काढायचा प्रयत्न करा, ॲनालिसिस करा, गुगलवर जावा, सर्च करा. जोपर्यंत डिटेलमध्ये तुम्ही हे ॲनालिसिस करणार नाही तोपर्यंत तुम्हाला इन डेप्थ ते क्वेश्चन्स कळणार नाहीत आणि एक्झाममध्ये थोड्याने चुकणार आणि परत तुम्ही म्हणणार घरी आल्यावर 1 ते 2 मार्कांनी एक्झाम राहिली माझी. तर असं होता कामा नये. ते 1 ते 2 मार्कचा जो काय कष्ट आहे ते आत्ताच करा आणि डेफिनेटली घरी आल्यावर म्हणलं पाहिजे आईवडिलांना की आय हॅव क्रॅक द एक्झाम, इतका कॉन्फिडन्स पाहिजे. सो आय होप यू विल डू वेल फ्रेंड्स इन अपकमिंग एक्झाम्स अँड बेस्ट ऑफ लक. मी जास्तीत जास्त लोकांचं सिलेक्शन व्हावं यासाठी प्रयत्न करीन आपल्यामध्ये आणि डेफिनेटली सगळ्यांना बेस्ट ऑफ लक देईन की आज नाही तर उद्या त्यांचं पण सिलेक्शन व्हावं आणि त्यांचे काही ड्रीम्स आहेत त्यांच्या आयुष्यातले ते पूर्ण व्हावे, त्यासाठी आपण पूर्णपणे प्रयत्न करू फ्रेंड्स. सो in this way, thank you for listening my lecture, thank you for spending your valuable time with me. So best of luck for future exams. Thank you friends.